सारं जग शुक्रवारी अलास्कामध्ये काय घडतं याकडे डोळे लावून बसले। कारण शुक्रवारी अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतिन यांच्यात एक महत्त्वाची शिखर परिषद पार पडते। आता अमेरिकेचं 49वे राज्य असलेल्या अलास्कामधील अँकेरोज या सर्वात मोठ्या शहरात ही बैठक होते। अमेरिकेच्या एल्मेंडॉर्फ रिचर्डसन मिलिटरी बेसवर हे दोन्ही राष्ट्रप्रमुख आमने सामने बसणार आहेत, चर्चा करणार आहेत। आणि चर्चेचा मुद्दा काय तर अर्थातच युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि युद्ध थांबवणं। मात्र रशिया आणि युक्रेन यांच्या या मागण्या परस्पर विरोधी आहेत आणि दोघेही आपापल्या अटींवर ठाम आहेत। त्यामुळे जगातली 6 युद्ध थांबवल्याचा दावा करणारे ट्रम्प यांची हे युद्ध थांबवताना खरी कसोटी लागणार आहे। अलास्का अमेरिकेचं 49वे राज्य आणि पूर्वाश्रमीची रशियाची वसाहत अशा या राज्यातल्या सर्वात मोठ्या शहरात म्हणजेच अँकोरेजमध्ये अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतिन गेल्या 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच भेटतायत। अँकोरेजमधल्या एल्मेंडॉर्फ रिचर्डसन मिलिटरी बेसवर दोघांमध्ये भेट होईल। यावेळी त्यांच्यात एकच दुभाषी उपस्थित असणार आहे, तर दोघंही बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। बैठकीचा अजेंडा रशिया युक्रेन युद्ध थांबवणं हा आहे। मात्र या बैठकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। पुतिन अलास्कामध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांची बख्तरबंद लिमोझिन ऑरस सेनॉट रशियन मालवाहू विमानानं तळावर दाखल झाली आहे। बैठकीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या आणि कप देखील पुतिन यांच्या टीमकडून सील करण्यात येतील। अलास्कापासून 88 किलोमीटर अंतरावर असलेल्या अनादीरमध्ये रशियन लढाऊ विमानं तैनात असतील। पुतिन यांच्यासह त्यांचे FSO म्हणजेच फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस युनिट असेल। आईस फोर्ट्रेस नावाच्या लष्करी तळावर 32,000 अमेरिकन सैनिक आधीच तैनात आहेत। तर ट्रम्प यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार कीहोल रिकॉन उपग्रह देखील सक्रिय राहतील। त्याचवेळी सायबर सुरक्षेसाठी तळाचं संपूर्ण नेटवर्क एअर गॅप्ड अर्थात इंटरनेटपासून कापलं जाईल। 300 किलोमीटरच्या परिघात संपूर्ण परिसरात नो फ्लाय झोन लागू केला जाईल। तळाच्या आत आणि बाहेर दुहेरी सुरक्षा व्यवस्था असेल। पहिला स्तर असेल लष्करी पोलीस आणि नॅशनल गार्डचा, दुसरा स्तर विशेष दल आणि गुप्त सेवेची आक्रमण विरोधी टीम असेल। ट्रम्प यांचे एअरफोर्स विमान उतरताच पूर्ण वेळ लष्करी पहाऱ्याखाली असेल। तर बैठकीच्या कक्षाबाहेर अमेरिकन आणि रशियन सुरक्षा रक्षक तैनात असतील। दोन्ही देशांचे प्रत्येकी 10-10 सुरक्षा रक्षक पहारा देतील। बैठकीनंतर आधी लंच आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल। बैठकीत आधी दोन्ही राष्ट्रप्रमुखांची चर्चा होईल, त्यानंतर दोन्ही देशांचे 5 सदस्यीय शिष्टमंडळ चर्चा करतील। ही भेट 7 दिवसांपूर्वीच ठरली होती। गेल्या काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले, तर युक्रेननेही रशियावर काही निर्णायक हल्ले चढवत मागे हटणार नाही असा इशारा दिला। त्यातच युरोपीय युनियननेही युक्रेनची लष्करी मदत वाढवली। त्यामुळे युद्ध थांबण्याऐवजी अधिक भडकलं आणि ट्रम्पही संतापले। पुतिनना मित्र मानणाऱ्या ट्रम्प यांनी अखेर आपल्या या मित्राला चक्क युद्ध थांबवण्यासाठी 50 दिवसांची डेडलाईन दिली। तात्काळ युद्ध थांबवलं नाही तर रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला। ही मुदत 8 ऑगस्टला संपली। तत्पूर्वी 6 ऑगस्टला अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोमध्ये जात पुतिन यांची भेट घेतली आणि तिथंच अलास्कामधल्या भेटीची तारीख ठरली। पुतिन यांना ही भेट UAE मध्ये घ्यायची होती, मात्र अखेर अलास्कावर एकमत झालं आणि आता शुक्रवारी ही बैठक होणार आहे। असं असलं तरी या बैठकीनंतर युद्धबंदी होईलच अशी कोणतीही आशा नाही। व्हाईट हाऊसनेही तात्काळ युद्धबंदीची शक्यताही फेटाळून लावली आहे, कारण या बैठकीत केवळ एकच पक्ष सामील होतोय। युद्धबंदीच्या वाटाघाटी होत असताना युक्रेनचा सहभाग हवा असं मत युक्रेनसह सर्व युरोपीय देशांचंही आहे। त्याला अमेरिकेनंही दुजोरा दिलाय। त्यामुळे युद्धबंदीच्या दिशेनं ही केवळ सुरुवात ठरणार आहे। मात्र या बैठकीपूर्वी दोन्ही देशांच्या म्हणजेच रशिया आणि युक्रेनच्या मागण्या काय आहेत हे पाहणंही महत्त्वाचं आहे। सध्या युक्रेनचा 20% भाग रशियाच्या ताब्यात आहे, म्हणजे सुमारे 1,14,500 चौरस किलोमीटर प्रदेश रशियन नियंत्रणाखाली आहे। यात क्रिमिया, डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरिझिया यांचा समावेश आहे। रशियाचा हा सामरिक आणि ऐतिहासिक वारसा असल्यानं पुतिन हा प्रदेश सोडण्यास तयार नाहीत। त्यामुळे युक्रेननं या प्रदेशावरील दावा सोडावा असा रशियाचा आग्रह आहे। युक्रेननं नाटोमध्ये समाविष्ट होण्याचा हट्ट सोडावा अशीही रशियाची मागणी आहे। पाश्चिमात्य देशांनी रशियावरील निर्बंध उठवावेत, युक्रेननं सैनिकी हालचाली थांबवाव्यात अशीही अट रशियानं घातली आहे आणि हेच युक्रेनला मान्य नाही। झेलेन्स्की युक्रेनची 1 इंचही जमीन देण्यास तयार नाहीत। 13 ऑगस्टच्या व्हर्च्युअल बैठकीत ट्रम्प यांच्यासमोर त्यांनी तशी थेट भूमिका मांडली। युक्रेनची माघार म्हणजे देशाचं सार्वभौमत्व आणि सुरक्षेला हानी असं झेलेन्स्कींचं म्हणणं आहे।
रशिया भविष्यात अधिक हल्ले करू शकतो. युक्रेनला कोणत्याही अटीशिवाय युद्धबंदी हवी आहे. रशियाला कोणत्याही परिस्थितीत युक्रेनचं विभाजन करता येणार नाही. युद्धबंदीसाठी युक्रेनला अमेरिकेकडून सुरक्षेची हमी हवी आहे. दरम्यान अलास्कामध्ये युक्रेन समर्थकांकडून या बैठकीपूर्वी जोरदार निदर्शनं करण्यात आली. अमेरिकन स्थानिक वेळेनुसार दुपारी 11:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री 12:30 वाजता बैठक पार पडेल. थोडक्यात शनिवारी मध्यरात्री ही बैठक होतीये. त्यामुळेच शुक्रवार शनिवार हे दिवस या युद्धाच्या दृष्टीनं आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे दिवस आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.